अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पते हर 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 हर। 2 मिनिटं सुंदर असा पूजन वेळ भोले बाबांचा टाळी वाजवून प्रत्येकाने या कथेसाठी जमलेले सर्व विविध क्षेत्रातून आलेले मंडळी, मान्यवर मंडळी, जपी तपी ध्याने, कीर्तनकार, प्रवचन
सर्वांना साष्टांगाचा दंडवत. माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. एक एक श्रोतू वर्ग म्हणजे तुम्ही आज कथेसाठी प्रत्यक्षात महेशाच्याच मूर्ती म्हणजे महादेवाच्या स्वरूपाने तुम्ही पुढे बसलेल्या. आपण फक्त एकच करायचे, सुंदर असं भजन आलं ना टाळी वाजवायची आणि भजनामध्ये मध्येच आपण बघा सुंदर असं पावल्या वगैरे खेळणार आहोत तर तिथं अजिबात लागायचं नाही. कारण नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदी फलावू जगी. इथे जर आपण नाचलो ना तर भगवंताच्या पुढे आपण नाचलो तर भगवंत आपल्यासाठी नाचत असतो. आपण नवरदेवासमोर नाचलो ना तिथलं पुण्य आपल्याला भेटणार नाही. पण कधी कीर्तनामध्ये नाचलो ना तर ते भगवंताचं पुण्य तर भेटलेलं, पण हा आनंदच वेगळा आहे. आणि आजची ही कथा आयोजित केली ना संपूर्ण ग्रामस्थ आपलं जोपूळकर मंडळी आणि उगळे परिवार, मातोश्री स्वर्गवासी सौ विठाबाई यमाजी उगले यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि यमाजी भाऊराव उगले यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त ही सुंदर असे शिव महापुराण कथेचं आयोजन आपल्या उगले परिवाराने समस्त ग्रामस्थांनी केलंय. या कथेसाठी सुंदर अशी साथ संघटने करतायत आमचे सिंत वादक हरिभक्त पारायण प्रमोद महाराज बुलढाणेकर यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. महाराजांना जे साथ देत आहेत तबलचे आमचे हरिभक्त पारायण विशाल महाराज बुलढाणेकर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. सुंदर अशी प्यार वादनाची साथ देत आहेत हरिभक्त पारायण आमचे ऋषिकेश महाराज बुलढाणेकर, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आणि सुंदर सुंदर आपल्याला झाकी दर्शन इथे होणारे पडदा आणून त्यांचं काम चाललेले असे आमचे जे झाकी सजावट करतायत हरिभक्त पारायण घनश्याम दादा गुरव अंमळनेरकर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. बघा कोणताही कार्य करत असताना आपण सुंदर असं दीपपूजन झालेलं आहे, सुंदर असा कार्यक्रम पार पडतोय. पण उद्यापासून येताना आपण लक्षात ठेवायचं काही मला झालं, आपल्याला जर गंगेमध्ये स्नान करायला जायचं असेल ना पैसे खर्च करून गंगेमध्ये स्नान करायला जावं लागतं. पैसे तर जातात, धावपळ तर होते, पण सुंदर अशी शिव महापुराण रूपी गंगा जी आहे ना या उगले परिवाराने आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून सुंदर अशी शिव महापुराण रूपी गंगा आपल्या गावाला आणून दिलेली. आज आपण आलो ना उद्या येताना प्रत्येकाने कमीत कमी 5 जण तरी सोबत घेऊन यायचे कथेला येताना. आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी थोडं सेटिंग वगैरे करता करता वेळ जातो, पण उद्यापासून मात्र आपली कथा जी आहे ना ती वेळेवर चालू होईल. आणि तुम्ही जर सोबत कोणाला घेऊन आला ना कथा ऐकायला तर आपण तर कथा ऐकल्याचं पुण्य भेटणारच आहे हो, पण ज्याला आपण सोबत कथा ऐकायला घेऊन आलो त्याचं सुद्धा पुण्य तुम्हाला भेटणार आहे. म्हणून प्रत्येकाने जितके आणता येते ना तितके आपल्याला सोबत घेऊन यायचे. आजच्या या कथेसाठी खडक सुकेलवांचा आवारे परिवार सुद्धा उपस्थित झालेला आहे, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. बघा ही कथा म्हणजे रोज रोज जशी आपण ऐकली ना रोज रोज नित्य नवीनच वाटते हो. कोणतंही भगवंताचं कार्य घ्या खूप आनंद येत असतो त्याच्यामध्ये. आणि शिव महापुराण कथा असेल कोणतीही कथा असेल ही भाग्यानेच ऐकायला म्हणते जातात. ज्याच्यात म्हणजे ज्याच्या नशिबामध्ये आणि ज्याचं भाग्य आहे ना त्यालाच ऐकायला भेटते. आणि अशा भाग्यवान व्यक्तीची वाट माझा आपण नाही हो, माझा भगवंत सुद्धा अशा भाग्यवान व्यक्तीची वाट बघत असतो. सुंदर असं प्रमाण आमच्या सरकारने दिलंय त्याच्यासाठी. भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय संत पाय संत पाय
वाजवा सुंदर असं काम केलं. भाग्याचा उदय येते ही जोडी संत पाया येथोनी अर्थ उभारता मरणा वाचवले सर्वता. आपण तर झोपकर भाग्यवान राहतो. आपल्याला खूप पुण्यवान अशा पाटील बाबांचा सहवास आपल्या गावाला लाभलेला आहे. त्याच्यामुळे आपण झोपकर मंडळी खूप भाग्यवान आहात. अहो ज्या पाटील बाबांनी आपल्या त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांच्या समाधीचा शोध जो लागलाय ना, तो आपल्या गावाचं वैभव नव्हे आपल्या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं वैभव असणारे आपले पाटील बाबाला त्यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला निवृत्तीनाथांनी. आणि त्याच्यामुळे निवृत्तीनाथांच्या समाधीचा शोध पाटील बाबांनी लावला. हेच नाही हो, आम्ही बसलेला असताना जे पाटील बाबांचे वंशज आहेत त्यांना म्हटलं थोडस बाबांबद्दल माहिती सांगा. तर त्यांनी सांगितलं की ताई, बाबा जेव्हा तीर्थयात्रेला होते आणि वाड्याला आग लागली. आता वाड्याला आग लागली तर आपण आग विझवण्यासाठी काय टाकू त्याच्यावरती? पाणी टाकून आग विझवला. बाबांनी सांगितलं वाड्याला आग लागली ना, तूप टाका म्हणे त्याच्यावरती. आणि तूप टाकून ती आग विझवली. म्हणजे काय संतांची कृपा असेल होती. पण माफी मागून बोलते, ज्या गावाला गंगाला त्याच्या गुडघ्याला सांगा, अशा तरी गंमत होते. लांबच्याला त्याचं महत्व करतो पण जवळच्याला त्याचं महत्व कळत नाही. पण संतांचं महत्व मावले संत संगतीचे काय सांगू सुख. आपला मागे नाही देते साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. कलियुगामध्ये ना संतांना थोर जाणा, साधूला थोर जाणा. ही शिव महापुराण कथा ताईनं लागायला खूप पुरातन आहे. पण कितीही जणांनी सांगितले की रोज रोज नवीन वाटते. आणि जशी जशी कथा ऐकली ना तर भक्ती आणि प्रेम वाढत जातं. आणि त्या भगवंताला एकच विनंती, भगवंता आणि भक्ती प्रेमाशिवाय बाबा दुसरं ज्ञानच नको दिसते. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. प्रेमाविना नाही समाधान. आपण जर समोरच्याशी प्रेमाने बोललो ना, प्रेमानं जग जिंकायचं माझ्या कामानं पाहिजे. पण आपण जर समोरच्याशी उद्धट बोललो तर देईल का तो प्रेम आपल्याला? नाही देणार. बघा आपले दोन नाते, आपण समोरच्याशी लढायला गेले ना 10 जणांना सुद्धा हे 2 हात करू शकत नाही. पण प्रेमाने जर आपण समोरच्याशी बोललो ना, लाखोंच्या करोडोंच्या हृदयात आपण जागा करू शकतो. पण प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. ही शिव महापुराण जी कथा आहे ना, ही जीवाला मंगल करणारी अशी कथा आहे. आणि शिव म्हणजे प्रत्यक्षात भगवान शंकर म्हणजे जो सुख देतो ना, जो सुख आपल्याला करून देतो, हाच प्रत्यक्षात म्हणजे भगवान महादेव शंकर आहे ते. आणि या उगले कुटुंबाने बघा सोमवारचं व्रत तर करतात. तर आमच्या वर्षातही उगले ना 16 सोमवारचं व्रत हे सुद्धा करतात. आणि या 16 सोमवारच्या व्रताला किंवा सोमवारचं व्रत जर आपण केलं ना तर हे भगवान महादेव आपल्याला सुख शांती प्राप्त करून देत असतात. आणि वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हरामध्ये भेदच मानलेला नाही हो. आपण मानतो पण हरी आणि हर हे दोघं एकच आहेत, त्याच्यामध्ये भेद नाही. कारण प्रभू रामचंद्र भगवंत जे आहे ते भजन कुणाचं करतात? ते देवांचे देव असणाऱ्या महादेवाचं भजन करतात.
आणि देवाचे देव असणारे महादेव ते माझ्या प्रभू रामचंद्रांचं भजन करतात एकमेकाच्या हृदयीत आणि गोडी साखरेच्या ठाईत दोघेही जे आहेत ना ते एकमेकाच्या हृदयामध्ये असतात. म्हणजे भगवंताचे 24 अवतार झाले. भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत आणि प्रत्यक्षात विष्णू भगवंत व्यासांच्या रूपाने प्रगट झाले आणि त्या व्यास महर्षीने आहे ना सर्व ग्रंथांची सर्व 18 पुराण जे आहेत ते व्यासांनी तयार केलेली 18 पुराण. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लाल विंदायत पत्र नेत्र येना त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वलितो ज्ञानमया प्रदीप. असं प्रत्यक्षात व्यासांचं स्वरूप आहे माऊली. या शिव महापुराणमध्ये ना म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता आपण मानतो. तर 33 कोटी म्हणजे कोटी म्हणजे संस्कृतामधला कोटी म्हणजे मराठीमध्ये काय प्रकार. 33 कोटी म्हणजे सगळे देव कोणते 33 प्रकारचे देव आपल्या हिंदू संप्रदायामध्ये आहे. पण प्रत्यक्षात देवांचा देव असणाऱ्या महादेवाचं स्वरूप कसं आहे. सत्यम शिवम सुंदरम अशा माझा भगवान महादेवांचं स्वरूप आहे तो. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है सत्य ही शिव है बड़ी सुंदर है.
इथे ऐकतोय बघतोय, पण आपल्याला ही भविष्यामध्ये ही कथा आपल्याला YouTube वरती म्हणजे आज कथा झाली ना उद्या लगेच YouTube ला पडणार आहे. असं आमचं स्टार मीडिया YouTube चॅनल आमचे विशाल दादा भालेराव, ही कथा आपण सगळ्यांनी या YouTube चॅनलवर बघायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. आपलाच विश्वास बसत नाही जेव्हा आपण उद्या युट्यूबला ही कथा बघूया. खरोखर आपण कथेत असं बसलेलो होतो का? आपल्या मुलांनी इतके सुंदर सुंदर पाठ कथेमध्ये केले होते का? आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही हो. त्याच्यामुळे या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. हा भगवान निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे ना, तोच सगुण साकार रूपाने प्रगट होत असतो. आणि शंकराचार्यांनी सुद्धा 5 देवतांना महत्त्वाचे स्थान दिले. आणि आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचे असेल ना, आपल्या सुद्धा देवघरामध्ये 5 देवताच्या पंचायतन शास्त्राला मान्यता दिलेली ना, हे 5 देवता आपल्या घरामध्ये सुद्धा असाव्या. देवपूजेमध्ये गणपती बाप्पा असतील, त्याच्यामध्ये भगवान महादेवांचं शिवलिंग असेल, हे सुद्धा आपल्या देवघरामध्ये असावं. भगवान विष्णूची प्रतिमा नाही भगवान विष्णूला, तर श्रीकृष्ण परमात्मा असेल किंवा पांडुरंग परमात्मा असेल, हे कोणाचा अवतार आहे? हे विष्णूचाच अवतार आहे. भगवान विष्णू सूर्यनारायणाचा सुद्धा तांब्याचं जे गोल चक्र येतं बघा, ते गोल चक्र सुद्धा तांब्याचं गोल चक्र आहे ना, ते सुद्धा आपल्या देवघरामध्ये देवपूजेसाठी असावं. आणि भगवती जगदंबा जी आपल्या कुलदेवी असेल ना, कुलदैवत आपण ठेवतो पण कुलदेवी सुद्धा ह्या 5ही देवता आपल्या देवघरामध्ये पाहिजे. याच्यातली एखादी जरी देवता आपल्या देवघरामध्ये नसेल ना, रोज किती पूजा करा, पण त्या पूजेचं जे फल आहे ना, पाहिजे तशा प्रमाणात आपल्याला भेटत नाही. मग आपण म्हणतो बाई रोज पूजा करतो, रोज ध्यान करतो, पण काय पूजेचं फल मला भेटत नाही, पण आपल्याकडून काय चुकवलं ना ते आपल्याला समजत नाही. आणि उद्यापासून येताना शक्यतो ना, आपण येताना कथेसाठी येताना आसन आपल्या घरून घेऊन यायचंय आणि त्या आसनावरती बसून आपण कथा ऐकायची आहे, कारण त्याचा लाभ आपल्याला जास्त होतो. आपल्या आसनावरती बसून कथा ऐकायची आहे. भगवान महादेवांना प्रत्यक्षात यायला काळ सुद्धा घाबरतो माझ्या भगवान महादेवांना. आणि नाही आता आपण नामस्मरण केलं तर शेवटच्या वेळेस स्मशानात जाताना स्मशानाची देवता कोण आहे? देवांचं देवस्थान आहे महादेव, यांचा स्मशानात वास आहे ना. आपण पुढे शिव पार्वती विवाहाच्या वेळेस बघणारच आहे. नाही आता जर आपण नामस्मरण केलं शेवट त्याच्याकडे जायचंय ना आपल्याला. मग इतका सुंदर असा भगवंताने मनुष्य जन्म आपल्याला दिला ना. आणि माझे भगवान महादेव म्हणजे कसे अभूळ दैवत आहे. थोडं जरी आपण त्याची पूजा केली नामस्मरण केलं ना, तर हे भोळ दैवत आपल्याला आहे ना, ते लगेच प्रसन्न होत असतं. आमचे तुकोबाई म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती. त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती. वाचे वदता शिवनाम, दया देवाने प्रताप. अकरा खंड या शिव महापुराणामध्ये
आहेत आणि 462 अध्याय आहेत. 24,000 श्लोक ह्या शिव महापुराणामध्ये आहेत. इतका मोठा ग्रंथ 7 दिवसात सांगणं शक्य नाही राहणार ताईनं, पण ज्या महत्वाच्या कथा आहेत ना, आणि तुम्ही जितक्या लवकर इथे आला तितक्या लवकर उद्यापासून कथा लवकर चालू करता येईल आणि तुम्ही लवकर आले जास्तीत जास्त ऐकण्याचा तुम्हाला लाभ भेटेल. मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणून आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व म्हणतात तुम्ही वारकरी असेचे, तुमचा म्हणजे आपल्या सगळ्यांचा आहे ना वार बदलला की देव बदलतो. सोमवाराला आपण सोमवारी भक्ती कोणाची करतो? भगवान भोले बाबांची भक्ती करतो. गेला सोमवार आला मंगळवार, मंगळवारी आपण आई भगवतीची उपासना करतो. मंगळवारची रात्रही जात नाही. बुधवाराला काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. बुधवार गेला आला गुरुवार, निघालो घेऊन दत्ताची पालखी किंवा 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. गुरुवार गेला की पुढे आला शुक्रवार, शुक्रवारी परत आई भगवतीची उपासना. शुक्रवार गेला आला शनिवार, की शनिवारी आपण हनुमंतरायाची उपासना करतो. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. गेला शनिवार आला रविवार, रविवारी वारी कुणाची हो? खंडेरावाची वारी. अहम माग्या सोहम माग्या प्रेम नगरा वारी, सावध भूमी भजनी लागा देव कराटले वारी. ठीक आहे हो. 7 दिवसामध्ये जर 7 देव आपले बदलत असते, आपल्यावर एखादं संकट आलं कोणतं देव लवकर घेऊन येईल? ठीक आहे. 7 देवांची तुम्ही म्हणजे प्रत्येक देवतेची भक्ती करा, पण आराध्य दैवत मात्र पांडुरंग परमात्मा असेल, महादेव असेल. हे देवाने वेगवेगळे रूप घेतले. कोणत्याही रूपाने होईना माझी भक्ती करा, माझी सेवा करा. प्रत्येक देवता शेवटी तिथे जाऊन मिळतात, पण मनामध्ये दृढ भाव कुणाचा धरा. आमचे माऊली हरी पाठा त्याच्यासाठी सुंदर असं प्रमाण देतात. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना. पुण्याची गणना कोण करेल? आपण तर आपण रामकृष्ण हरी म्हटलं ना, आपल्या पुण्याची गणनाच कोणी करू शकत नाही. वेगवेगळ्या भगवंताची भक्ती करतो आपण, आणि ही शिव महापुराण कथा का श्रवण करायची हो? कारण कुठे आपल्याला नोकरी करायची असेल, बिझनेस करायचा असेल, तिथे आपण फलाची अपेक्षा करतो ना. इंटरव्ह्यू साठी आपण एखाद्या ठिकाणी गेलो, आधी विचारतात किती पॅकेज देणार आम्हाला. कुठे आपल्याला बिझनेस टाकायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण याच्याशिवाय काहीच चालत नाही ना. मात्र ही शिव महापुराण कथा काय इतका अभ्यास करून ह्या उगले कुटुंबाने आयोजित केली असेल तर 7 दिवस जर तुम्ही शिव महापुराण कथा तन मन धनाने ऐकली ना, धनाने तर
काही धन तर काही उगे कुटुंबीय आपल्याकडून घेणार नाही, पण फक्त तन आणि मनाने आपल्याला ही 7 दिवस कथा जर आपण ऐकली ना, आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. कथा मुक्तकारी कथा मुक्तकारी या शिवमहापुराण कथेमध्ये आहे. सुंदर अशी कथा आयोजित झाली ना, इथं आपल्याला आमंत्रण भेटलं नाही, आपल्याला कोणी फोन केला नाही, वाटच बघायची. बघा, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच जावं, काही ठिकाणी आपल्याला आमंत्रण असलं ना तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं ना तरी आपण स्वतः होऊन जावं. आमंत्रण असेल अशा ठिकाणी जावं. हे ठिकाण कोणतं? कुणाचं लग्न आहे, कुणाचा वाढदिवस आहे, तिथे जर फोन आलेला असेल, आमंत्रण आलेलं असेल तरच जा. आणि एखाद्या ठिकाणी किती आमंत्रण दिलं, कुठेतरी येड्या बाबा दुकानं राहतात होते, गावामध्ये सुद्धा असतात, गावाच्या बाहेर कुठेतरी वेड्या बाबा दुकानं राहतात. एखादा म्हणतो सुरुवातीला आपला मित्र आहे, थोडं तरी घे, एक गोट तरी थोडी चव घेऊन बघ, पण तो एक गोट घेता घेता बाटल्याची बाटल्यासाठी संपवतो ना. पण एक वाक्य लक्षात ठेवा दादा, अरे जाम से जाम पीने से क्या फायदा, जाम से जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे सुबह उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला तो पी लो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. फक्त एकच वेळा हरि नामाचा प्याला प्याओ. सुंदर अशी शिवमहापुराण रूपी गंगा आपल्या गावाला आली ना, तर 7 दिवस या गंगेमध्ये आपल्याला जितकं वाहून घेता येईल, जितका आनंद घेता येईल, या कथेचा 7 दिवस ना तितका आनंद घ्यायचा आहे. आणि आमंत्रण नसेल तरी कुठे जावं, कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, तिथे नाही कोणी आपल्याला आमंत्रण दिलं, निसर्ग असे धकाधकीचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे, पण माहिती झालं ना, सुंदर असं शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं. आपण तर यायचं, पण आपण येताना आपल्या सोबत 4-2 जेवढे येतील ना, तेवढे आपल्या मैत्रिणी असेल, मित्र परिवार असेल, यांना सुद्धा या कथेला घेऊन यायचं. याचं फळ आपल्याला जास्त भेटणार आहे. आणि प्रत्यक्षात देवांचा देव असणारा महादेव सर्व बघतो ना. अहो, मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधला, त्या मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज सुद्धा माझा भगवान महादेवांकडे जातो. तर आपण कोण काय करतो त्याला समजत नाही का? आपण म्हणतो पाप केलं, कोणी बघितलं, आपण बघितलं नाही. आपण आयुष्यभर काय काय केलं ना, सगळं भगवंताकडे हिशोब असतो. आपण जेव्हा जातो ना, जसा स्क्रीनवर आपण एखादा सिनेमा
बघतो ना तसं आपल्या पुढे स्क्रीनवर सर्व दाखवलं जातं. तिथं पैशाचा वशिला तर मुळीच चालत नाही. चालतो का? पैशांच्या वशिला जर चालला असता, एखाद्या श्रीमंत व्यक्तीने यमराज जेव्हा घ्यायला आले असते त्याने सांगितलं असतं, बाबा 1 कोटी 2 रुपये तुला देतो, पण माझं आयुष्य एखाद्या वर्षाने वाढून घे. होतं का असं? नाही होतो. किती मुलं आपल्या मोठ्या पगारावरती असू द्या, किती पैसा असू द्या, तू म्हणशील पैसा अडका, तू इथेच राहील सरका, आणि मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा रे मडका. तो मातीचा मडका फक्त आपल्या सोबत येतो. हरिनाम घे माया सारी सोडून दे. हरिनाम घे माया सारी सोडून दे. आज तोरी शिवाला लढतो भारी या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. आपल्याला कुठे बसने जायचंय, 10 वाजता बस आहे, तर त्या बस साठी आपल्याला स्टँड वर किती वाजता जावं लागेल? 9:30 ला जावं लागेल का 10:30 ला जावं लागेल? 10च्या आत गेलो तर ती बस सापडेल ना? 10 नंतर गेलो तर बस सापडेल का? एखाद्याच्या घराला आग लागेल तर सगळेजण सांगताय, बाबा घराची आग विझवले, पण तो म्हटला नाही, मी विहीर खोदेल, त्या विहिरीला पाणी लागेल आणि विहिरीला पाणी लागेल, मग त्या घराची आग विझवेल, नाही घर तोपर्यंत. दृष्टांत याच्यासाठी सांगितला. ही सुंदर असं 3.5 हाताचं आहे ना, हे घर भगवंताने दिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण परमार्थ कधी केला पाहिजे? मग तरुणपणी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणी आपण परमार्थ केला पाहिजे. एकदा का वय झाल्यावर होतं का आपल्याकडून परमार्थ? 40च्या पुढे राहू द्या, पहिले तरी 60-70 वयाचे आपले पूर्वज, आपले आई वडील असेल 60-70 वयापर्यंत व्यवस्थित राहायचे. पण आता आपलं तरुणपण आणि म्हातारपण सोबतच चालू झाले. होतं आपल्याकडून परमार्थ. आणि क्षणाचा सुद्धा भरोसा नाही हो जीवन जगत असताना. प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे, प्रत्येक वस्तूचा भरोसा आहे. ज्या माईक समोरून मी बोलते ना, याची गॅरंटी आहे, प्रत्येक वस्तूची गॅरंटी येते. पण या मानवी देहाचं सांगू शकता का कोणी मी वर्षभर जगेल?
सुंदर प्रमाणे क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. ह्या मानवी देहाची गॅरंटी नाही राजांना देता येत, म्हणून जे जीवन भगवंताने आपल्याला दिलंय ना त्याच्यामध्ये माझ्या भगवान महादेवांची असेल, भोले बाबांची असेल भक्ती करा. या ग्रंथाचं श्रवण करण्यापूर्वी ना ग्रंथाचं महात्म्य समजलं पाहिजे, तरच त्या ग्रंथात आपल्याला प्रवेश करता येतो. आणि ग्रंथ बघत असताना ना 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, त्यातला विषय काय आहे आणि त्याचा संबंध काय आहे, या 4 गोष्टी आपल्याला जेव्हा कळाल्या ना, आणि त्याच्यासाठी वक्ता सुद्धा अधिकारी लागतो आणि श्रोता सुद्धा तितकाच अधिकारी लागतो. नाही तर आंधळ्याची वरात आणि वेदाच्या घरात आंधळ्याला कुठे चालली ती दिसत नाही, बहिराला ऐकायला येत नाही, अशी तुमची आमची गंमत व्हायला नको. म्हणून जितका श्रोता अधिकारी तितकाच वक्ता सुद्धा अधिकारी लागतो. आणि हा ग्रंथ आपण ऐकला तर तुम्हाला सांगितलं मोक्षाची प्राप्ती तर आपल्याला भगवान महादेव करून देणारच आहे. पण आपल्या घरात कोणी अपघाती गेलं असेल, त्याला मोक्ष प्राप्ती झाली नसेल, ते पिशाच जेवढे गेला असेल आणि त्याचा पितृदोष आपल्याला लागला असेल ना, 7 दिवसी ग्रंथ ही कथा आपण शिवमहापुराण कथा ऐकली ना, तर कसाही पितृदोष असेल ना ते पितृदोष जाण्याचं सामर्थ्य आपल्या शिव महापुराण ग्रंथामध्ये आहे, या कथेमध्ये आहे. आणि कोणतीही कथा असू द्या आणि कोणतंही शुभ कार्य असू द्या, त्या ग्रंथाच्या सुरुवातीला किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पाचं पूजन करत असतो. आणि गणपती बाप्पाच्या पूजनाबरोबर आपण सरस्वती मातेचं पूजन सुद्धा करत असतो. आपल्या कथेमध्ये सुद्धा सुंदर अशी गणपती बाप्पांची आणि सरस्वती मातेची झाकी जी आहे ना, ती आपल्या कथेमध्ये विराजमान होते. छोट्याशा भजनाने आपण त्या हंसावरती बस शारदे मयूरावरती बस, हंसावरती बस शारदे मयूरावरती बस. Viva!
ईश्वरा साय करा रे, तू तर ईश्वरा साय करा रे, विनायका प्रभु दया सब सुना कल्याणा कल्याणा पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात सरस्वती माता हे गणपती बाप्पाचा आणि सरस्वती मातेचा आपल्या कथेमध्ये सुंदर असं आगमन झालेले. हे गणपती बाप्पाला आपण विनंती करूया, बाप्पा 7 दिवस जे आमची शिव महापुराण कथा ही निर्विघ्नपणे पार पडू द्या. आणि गणपती बाप्पा म्हणजे भगवान महादेवांचा मुलगा आहे, त्याच्यामुळे गणपती बाप्पाला सुद्धा आपले भगवान महादेव जसे प्रिय आहेत ना, तसे भगवान महादेवांना सुद्धा गणपती बाप्पा खूप प्रिय आहे. आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या कथेसाठी लाभलाय. काय सुंदर हात केलंय बघा आपल्या गणपती बाप्पाने. आणि सरस्वती मातेला सुद्धा ना, सरस्वती मातेला सुद्धा आपल्या कथेला आशीर्वाद दिलेला आहे. आणि ज्या झटकी आपण करतो ना कथेमध्ये राधांचं ताईनो, तर देवत्व प्रत्यक्षात प्राप्त होत असतं त्या झटकी करत असताना. बघा, जर भागवत कथा चालू असेल ना, तर छोट बाळाला कृष्ण म्हणून कितीही गोंगाट असला पण मुळीच रडत नाही ते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कृष्ण परमात्म्याला जेव्हा भोले बाबा भेटायला येतात, यशोदा माता जेव्हा देत नाही ना त्यांना, तर ते बाळ रडलं होतं कृष्ण परमात्म्याला. तर तो कृष्ण परमात्मा सुद्धा कोणतंही बाळ असू द्या, त्या कथेमध्ये रडतं म्हणजे रडतं. म्हणजे प्रत्यक्षात देवत्व प्राप्त होत असतं. त्याच्यामुळे झाकी करण्यासाठी मुळीच लागायचं नाही. आपले लेकर जे असते ना, त्यांना सुद्धा उद्यापासून कथेमध्ये घेऊन या, जेणेकरून सुंदर सुंदर अशा झाकी करतील ते कथेमध्ये. मुलांना सुद्धा कळेल की काय नेमकी शिव महापुराण काय आहे, काय ग्रंथात उल्लेख आलेला आहे, आपले देव वगैरे काय ना, हे आपल्या लेकरांना सुद्धा कळू द्या. त्याच्यावर तुम्ही आहे ना, तर तुमच्या सोबत मुलांना सुद्धा घेऊन येत जा. जन्मभर आपण कथा श्रवण केले, पण त्याचं फळ आपल्याला माहिती नसेल, तर शिव महापुराणाचं फळ आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. एक राजा खूप आजारी पडला, इतका आजारी पडला ना, तर त्याचा आजारच कळेना नेमके. मग काही जण गेली त्या राजाकडे, विचारू लागले, राजे साहेब, अहो तुम्ही आजारी पडताय, का आजारी पडताय, नेमके तुमच्या आजाराचं कारण तरी सांगा. सर्व वैद्य वगैरे गेले, पण तुमचा आजार तर काही बरा होईना. तेव्हा राजाने सांगितलं, अहो माझ्या 10 पिढ्या बसून खातील, इतकं धन माझं
साहेब, पण राजे साहेब म्हटले माझी 11वी पिढी काय खाईल ना याची मला काळजी आहे. 11वी पिढी जे खाईल ते खाईल, पण आजचा दिवस चालला तोच खरा ना. म्हणून पुढच्या पिढीचा विचार करण्यापेक्षा ना आज काय घडतंय, भगवंताने इतकं सुंदर नरदेह आपल्याला दिला ना, त्याच्यात येऊन माझ्या भगवंताचं सुंदर असं भजन करा. मग तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळचे बसले ना, सगळ्यांनी एकदा उभं राहायचंय आणि सुंदर असं गीत होईल आणि या भजनाचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा. सुंदर अशा पावल्या सगळ्यांनी खेळायच्या.
शंकर बोले कलनाग बोले जटाओं से गंगा सफाई आणि मी सुद्धा कोणाच आहे, मी सुद्धा तुझाच आहे. जेव्हा आपण भगवंताला असं म्हणू ना, तू माझा आहे आणि मी तुझा आहे, देव माझा मी देवाचा, मग याच्यामध्ये काही अंतरच राहत नाही. जेव्हा आपण म्हणतो ना देव माझा आणि मी देवाचा, तेव्हा माझ्यातला आपला मीपणा निघून जातो आणि मीच्या ठिकाणी शब्द येतो आम्ही तुम्ही. म्हणून सुंदर असं जेव्हा आपल्याला मीपणा अहंकार जेव्हा आपल्याला निघून जाईल, कमी होईल ना, तेव्हा या शिव महापुराणाचं फळ आपल्याला जास्त प्राप्त होणार आहे. आणि आपण भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो, आपल्याला जर भगवान महादेवांपर्यंत एखादा आपला निरोप पोहोचवायचा असेल ना, आपण आपल्या आधी नंदीला सांगत असतो. का सांगतो नंदीच्या कानामध्ये आधी? त्याचं कारण माहिती आहे का? का सांगत असेल बरं? तर त्याचंच कारण आहे का? ही शिव महापुराण कथा जी आहे ना, भगवान भोले बाबाने, भगवान महादेवाने प्रथमतः नंदीला सांगितलेली आहे. भगवान महादेवाने नंदीला सांगितले आणि नंदीने ती इतकी तळमळीने, इतकी लक्षपूर्वक ती कथा ऐकली. मग ती कथा नंदीने ऐकली ना, तेव्हा देवाचे देव महादेव हे नंदीला म्हणाले, नंदी, ए नंदिकेश्वरा, तू जशी ही कथा माझी तळमळीने अगदी लक्षपूर्वक मनपूर्वक ही कथा ऐकली ना बाबा, बघ मी तुला आजपासून वरदान देतो. माझा भक्त जेव्हा माझ्या दारात येईल ना, तर माझ्या दर्शनाआधी आधी तुझं दर्शन करेल आणि तुझं दर्शन तर नंदीचं दर्शन आधी करेल. पण तुझ्या कानात जर एखादी गोष्ट सांगितली ना, म्हणजे महादेवाला न सांगता आपण नंदीच्या कानात जर एखादी गोष्ट सांगितली ना, नंदी लगेच मेसेज करतो महादेवांना, महादेवा तुमचा भक्त आला आपल्या दारामध्ये, त्याच्या मनात अशी अशी इच्छा आहे, ती लवकर
लवकर पूर्ण करा. म्हणून प्रथमतः कथा कोणाला सांगितली? महादेवाने नंदीला सांगितले. महादेवाने नंदीला सांगितले. आणि आपला खरा जर भाव असेल ना, कारण शुद्ध याचा भाव झाला आणि दुरी नाही देवताला. भगवंत आपल्यापासून लांब राहतच नाही. मग या नंदीनं काय केलं? नंदीनं हीच कथा ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेव तिथं आले आणि ब्रह्मदेवाने सुद्धा अगदी ही शिव महापुराणची कथा आहे ना, ही लक्षपूर्वक ऐकली. मग ब्रह्मदेवाने हीच कथा नारदजींना सांगितली आणि नारदजींनी ही कथा ऐकली. नारदजींनी व्यासांना सांगितली आणि व्यासदेवांनी सूतजींनाही सांगितली. सूतजींनी हीच शिव महापुराण कथा शौनकादी ऋषींना 88,000 शौनकादी ऋषींना सांगितली. आणि तीच कथा आज मोठ्या महाभाग्याने ही कथा आपल्याला सुद्धा इथं ऐकायला मिळते. कारण जे भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. माझा भगवंत सुद्धा अशा भाग्यवान व्यक्तीची वाट बघत असतो. हे शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत आणि इतके सुंदर सुंदर श्लोक आहेत. इतका सुंदर श्लोकांचा अर्थ सुद्धा खूप सुंदर सुंदर आहे. मग सगळे आपण जसे इथं सर्वजण एकत्र जमून ना, असे 88,000 ऋषी जे आहेत, किती ऋषी? 88,000 ऋषी हे सर्व एका ठिकाणी जमले. आणि 88,000 ऋषी सर्व आहे ना, हे शौनकादी ऋषी त्यांनी सुतांना प्रश्न केला. ओ भोले बाबा, की शौनकादी ऋषी नाहीये. शौनकादी ऋषी सुतांना विचारू लागले, अशी एखादी कथा आम्हाला सांगा की जी परममंगल करणारी, जी भाग्याने ऐकायला मिळते, सर्व जीवाला सुख करणारे आणि थोड्या वेळामध्ये जास्त फल प्राप्त करून देणारे ना, अशी एखादी कथा आम्हाला सांगा. मग शौनकादी ऋषींनी सुतांना विनंती केली ना, सूत सांगायला लागले. आणि सगळ्यांचं परम कल्याण करणारे, भाग्य प्राप्त करून देणारी अशी कथा जी आहे ना, ती शिव महापुराण कथा आहे. पण ही नेमकी ऐकायची कुठं बरं? ती एक चक्र हातामध्ये दिलं, मन चक्र. आणि ते मन चक्र ज्या ठिकाणावर जाऊन स्थिर होईल ना, तिथे ही कथा ऐका असे सांगितलं. मग ते चक्र जे आहे, सुंदर फिरणारं चक्र, ते नैमिषारण्यामध्ये ते स्थिर झालं. आणि नैमिषारण्यामध्ये ही कथा प्रथमता शौनकादी ऋषींना आहे ना, सुतांनी ही कथा सांगितली. त्या कथेसाठी काय केलं? सुतांना सुंदर असं व्यासपीठ तयार केलं. त्या व्यासपीठावरती सुतांना बसवलं आणि शौनकादी ऋषी 88,000 शौनकादी ऋषी जे आहेत ना, ते सर्व सुतांच्या आजूबाजूला बसले. आता जे सूत जे आहेत ना, हे शौनकादी ऋषींपेक्षा वयाने लहान आहेत. म्हणजे जे कथा सांगतायत ना सूत, ते शौनकादी ऋषींपेक्षा लहान आहेत. तरी त्या शौनकादी ऋषींनी त्या सुतांना नमस्कार केला. कारण इथे वयाचा विचार नाही, तर ज्ञानाचा विचार आहे, अधिकाराचा विचार आहे. आपल्यापेक्षा ती व्यक्ती किती अधिकार आहे, किती ज्ञान प्राप्त केलेले ना, या ज्ञानाचा, या वयाचा इथं अधिकार असतो. म्हणून सुंदर असं नमन त्यांना केलं आणि सुंदर अशी कथा चालू झाली. पण ही कथा चालू होण्याच्या आधी बघा, जेव्हा माझ्या कृष्ण परमात्म्याने निजधामाला गेले, कृष्ण परमात्मा, आणि कली जो आहे ना, हा कली त्रास द्यायला लागला. मग पांडव जेव्हा फिरत होते, या पांडवांनी 2 सोंडेचा हत्ती बघितला. 2 सोंडेचा हत्ती बघायला भेटला ना, तर या कलियुगाची सुरुवात होणार होती. 2 सोंडेचा हत्ती आपल्याला बघायला भेटतो का? मग हा 2 सोंडेचा हत्ती बघायला भेटला म्हणजे या कलियुगाचा संदेश द्यायचा होता की लोक इतर एका तोंडाने वेगळं बोलतील आणि दुसरीकडे गेले की वेगळंच सांगतील. हा संदेश द्यायचा होता. एक मोठासा दगड जो आहे ना, मोठाचा दगड डोंगरावरून घरगळत पडत पडत खाली आला आणि तो इतका मोठासा दगड, एक छोटाशी गवताची काडी होती, त्या गवताच्या काडीला तो दगड अडकला. याच्यातून सांगायचं होतं या पांडवांना, उद्देश या कलियुगाने केला होता. बाबा, या कलियुगामध्ये ना बघा, सगळे माणसं जे आहे व्याविचार करते, पण त्यांना जर सुधरवायचं असेल तर या सत्संगामध्ये यावं लागेल. या सत्संगामध्ये जेव्हा तुम्ही याल ना, तेव्हा आपल्या जीवाचं परम असं कल्याण, आपल्या जीवाचं भाग्य इथे येऊन उजळणार आहे.
आणि एक गाय बघितली. ती गाय आपल्या वासाला इतकी चाटत होते ना की त्या गायीनं त्या वासाला चाटून पूर्ण रक्त कुंभार आपल्या लेकराला करून टाकलं होतं. पण त्याच्यातून उपदेश करायचा होता पांडवांना की कलियुगातले माणसं जे आहे ना आपल्या मुलांना आपल्या लेकराला इतकं लाडून ठेवतील ना, कारण पैसा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला ना. जे लेकरांना मागितलं ते आपण लगेच त्याला उपलब्ध करून देतो. पण तेच लेकरू आपल्याकडून पैसा घेऊन ते मार्गाने पुढे जाईल. म्हणून हा उपदेश, हा संदेश जो आहे ना हा कलियुगाचा द्यायचा होता पांडवांना. म्हणून हे सर्व बघायला भेटलं. आणि कलियुग जे आहे ना हे भगवंताच्या नामावरती आधारून आहे. 4 युग झाले. कृत अध्याय तो विष्णू, त्रेताय तो यज्ञ तो मुखम, अपर्य परिचार्याला कली तो हरी कीर्तना. म्हणजे कृत युगामध्ये ना विष्णू परमात्म्याचं नामस्मरण केलं जात होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जात होते. द्वापार युगामध्ये परिचर्यामध्ये सेवा केली जात होती. आणि आता कलियुगामध्ये काय आपल्याला शक्य आहे? भगवंताचं जितकं आपण नामस्मरण करू ना तितका आपला उद्धार कलियुगामध्ये होणार आहे. कारण या कलियुगामध्ये यज्ञ करायचा म्हटला तर हत्तीच्या सोंडे इतकी गावरान तुपाची धार त्या यज्ञात आपल्याला सोडावी लागते. आहे का शक्य? आपल्याला नाही हो. आता आपल्याला गावरान तुपच बघायला भेटत नाही. आणि भेटले तरी तेवढं मग इतकं तूप आणायचं कुठून? म्हणून यज्ञ करणं शक्य नाही, यागही करणं शक्य नाही. मग कलियुगामध्ये आपण एकच यज्ञ करायचा, कोणता? नामस्मरण रूपी यज्ञ. हाच आपण कलियुगामध्ये करू शकतो. कारण हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातीला अशी क्षण मात्रे. पापांच्या राशी जाळण्याचं सामर्थ्य कशात आहे? रामकृष्ण हरी म्हटलं ना आपण, याच्यामध्ये पापांच्या राशी जाळण्याचं सामर्थ्य आहे. शास्त्राने 10 गोष्टी चंचल सांगितलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये ना मन जे आहे माणसाचं हे सगळ्यात जास्त चंचल काय आहे? माणसाचं मन आहे. आता इथं आपण कथेसाठी बसलोय. काहींच्या मनात प्रश्न असेल, अहो 8चा टायमिंग दिला होता, कथा तर झाली 9:15 चालू, आता किती वेळ? 12 वाजेपर्यंत चालते का 11:30 पर्यंत चालते का 11 पर्यंत चालते? घाईत आले बाई घरून, घराला कुलूप लावलं पण ते नेमकी झटका येऊन बघितलं नाही कुलूप लागलं का नाही. बसलो आपण कुठं? बसलो कथेत, पण मन कुठं झटका देतंय? घरच्या दरवाजाच्या कुलपाला. मग किती चंचल चप्पल आहे हो. या मनानं सुद्धा, शरीरानं तरी कथेमध्ये बसा, पण मनानं सुद्धा आपण कुठं बसलं पाहिजे? मनानं सुद्धा जेव्हा आपण कथेत बसू ना, पहिले सुरुवातीला सांगितलं कथा ऐकायची असेल तन मन आणि धनाने कथा ऐका, तेव्हा तिचं फल आपल्याला प्राप्त होतं. मग किती चंचल आहे हे मन. मन चंचल चपल मन चंचल बल चंचल गीता सदा न लगे छोड़ हो गए चंचल या मनाचा वेग आहे ना शास्त्रज्ञ सुद्धा मोजू शकले नाही हो. इतके तिथं बसले, दिल्लीला जाऊन लागतं, इतके मुंबईला जाऊन लागतं, आहे का वेळ त्याला जायला? एक त्याचा मोजमाप करता.
म्हणून मनानं सुद्धा या कथेमध्ये बसा. बघा मेघ म्हणजे मेघ सुद्धा इतका चंचल आहे आहे. मधुकरा म्हणजे भुंगा जो आहे ना हा सुद्धा खूप चंचल जप आहे. मालिनी म्हणजे सुंदर असणारी एखादी स्त्री जी आहे ना तिला बघितलं का मन लगेच तिच्याकडे धावायला लागतं. मग ही सुद्धा चंचल आहे. वारा मरुत म्हणजे वारा, हा वारा सुद्धा खूप चंचल आहे. पृथ्वी मा म्हणजे पृथ्वी, ही पृथ्वी सुद्धा चंचल आहे. आणि अहंकार मद मद म्हणजे अहंकार, हा सुद्धा खूप चंचल जप आहे. आणि मरकट म्हणजे माकड, हे माकड सुद्धा किती, आपण जर एखादा लेकरू जर जास्त नखरे करायला लागलं राहतच नसलं आपण म्हणतो काय माकड चाळे करते हो. म्हणून हे मरकट जे आहे ना हे सुद्धा खूप चंचल जप आहे. पण एवढ्या सगळ्यांना या 88,000 ऋषींचं मन कुठे स्थिर झालं तर ते नैमिषारण्यामध्ये स्थिर झालं. आणि सूत का म्हटलंय हो, या सुतांची आई जी आहे ना ती ब्राह्मण आहे आणि वडील जे हे सुतांचे आहेत ना ते क्षत्रिय आहेत. मग दोन यांच्या संकरामधून जी संतती झाली ना म्हणून यांना प्रत्यक्षामध्ये सूत असं म्हटलेलं आहे. मग या सुतांनी ही कथा सुंदर अशी कथा सांगायला सुरुवात केली ना. मग ऋषींनी शौनकादी 88,000 ऋषींनी सुतांना नमस्कार केला. सुतांना उंच आसनावरती बसवलं, त्यांची पूजा केली. आणि आता या संतांच्या दर्शनाचा समागम जो आहे ना या 88,000 ऋषींना झाला. आमच्या संतांनी सुद्धा त्याच्यात प्रमाण दिलं ना, सुंदर असं प्रमाण दिलेलं आहे. बघा संतांचं दर्शन आपल्याला झालं तर काय फायदा होतो. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा. पिशाच्य योनीत आपल्या घरात कोणी गेलेलं असेल, एखाद्याला मोक्ष प्राप्त झाला नसेल तर त्याला सुद्धा मोक्षाची प्राप्ती कशी होते. कारण उशीर झालाय कथा चालू करण्यासाठी ना, त्याच्यामुळे थोडी धावपळ करत आजच्या दिवसाची कथा थोडी धावपळ करत तुमच्या पुढे सांगणार. पण उद्यापासून कथा मात्र अगदी शांततेत होईल आणि लवकर वेळेत आपण यायचंय. तर जी सुंदर अशी कथा आपण सांगणार आहोत ना त्याच्यासाठी सुंदर असे देवराज ब्राह्मण आणि साधूची जाती जी आहेत ना ती आपल्या कथेमध्ये विराजमान होते. तर एका छोट्याशा गीतानं आपण ना या देवराज ब्राह्मणाचे आणि साधूंचं आपण स्वागत आपल्या कथेमध्ये करूया. सदा शिव सर्वदाता दिगंबर हो तो ऐसा.
म्हणजे भिल्लांच्या नगरामध्ये ना एक दुर्बळ आणि दरिद्री ब्राह्मण राहायचा. त्याचंच नाव हा देवराज नावाचा ब्राह्मण. साधूंना थोडं मागे सरका तुम्ही. ब्राह्मण वर तुम्ही पुढे जा, फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तर हा देवराज, याचं नाव देवराज ब्राह्मण. आता याला ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला, पण संगत कोणाची लाभली होती? संगत मात्र किरातांची लाभली होती. आणि संगतीला पंक्तीचा लाभ होत असतो आणि संगतीला माणूस सुद्धा बिघडत असतो. हा वैश्यवृत्तीचा अवलंब करायचा. ब्राह्मण कुळात जन्माला आला, पण ब्राह्मण कुळाला ह्या देवराज ब्राह्मणाने मात्र कलंक लावलेला होता. हो, याला काय करावं? या देवराज नावाच्या ब्राह्मणाला, ब्राह्मण बुवा फिरा थोडस गावामध्ये फिरावं या ब्राह्मण बुवांना. पुढे फिरा ना, भरपूर वेळ ना, आपल्याला भरपूर जागा आहे आपल्याकडं. गावामध्ये फिरावं या ब्राह्मण बुवांना. गोर गरिबांचं धन लुबाडावं आणि ते धन लुबाडलं की ते आपल्या घरी आणावं. या गोर गरिबांचं धन लुबाडलं. दान धर्म कधी याला माहीतच नव्हता. हो, पण गोर गरिबांचं धन लुबाडायचं, ते आपल्या घरी आणायचं. आणि धन लुबाडता लुबाडता हा ब्राह्मण कुळात जन्माला आला. सुंदर अशी पत्नी याच्या घरी होती, तरी हा वेश्यागमन करायला लागला. हो, ब्राह्मणांची ही स्थिती. तर तिथं आपल्या सर्वसामान्यांची काय कथा बरं त्या प्रति याच्यामध्ये किरातांच्या नगरामध्ये. आणि फिरत असताना काय झालं? अहो, त्या वेश्येच्या नाठी लागला, मतीला पाना ब्राह्मण करायला लागला. पण जोपर्यंत आपल्याकडे धन आहे ना, तोपर्यंत स्त्री सुद्धा त्या पुरुषाकडे आकर्षित होत असते. पण एकदा का पुरुषाकडचं धन संपू द्या, ती स्त्री सुद्धा त्या पुरुषाला विचारत नाही. हो, वेश्यागमन करायचा, पण वेश्याने विचार केला, रे हा तर इकडून तिकडून धन लुबाडून आणतोय. जर आपण याच्या सोबत जर सापडल्या गेलो तर काय करायचं नेमकी? या वेश्यांनी जे आहे ना, या देवराज ब्राह्मणाला सोडून दिलं त्या वेश्यांनी सुद्धा. याला आता जीवनाचा संताप यायला लागला. रे काय केलं आपण? ब्राह्मण कुळात जन्माला आलो, पण काय केलं नेमकी? पश्चाताप व्हायला लागला. ह्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला आहे ना पश्चाताप व्हायला लागला. फिरतोय 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 हा ब्राह्मण. आणि त्याच वेळेस नेमकी फिरत असताना आहे ना, आता फिरत 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 आहे ना, एका मंदिरामध्ये आला. ओ ब्राह्मण बुवा, इकडे या, शिवलिंगाजवळ या. फिरत असताना एका मंदिरामध्ये आला आणि योगायोगाने जे आहे ना, ते शिवालय होतं. शिवालय होतं. खाली बसा.
नगरी. या पैठण नगरामध्ये हा देवराज नावाचा ब्राह्मण आला. या साधूला बोलवलं. तर तिथे ना सुंदर असे हे साधू जे आहेत ना, साधू तिथे बघितले. ह्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला साधू तिथे बघितले आणि सुंदर अशी कथा चाललेली होती. जशी आता एक शिव महापुराण कथा चालली ना, त्या प्रतिष्ठानपूर नगरामध्ये सुद्धा सुंदर अशी शिव महापुराण कथा चालली होती. आणि त्याच वेळेस बघा औरंगजेब जो आहे ना, तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आला होता. आणि या औरंगजेबाने आपल्या मंदिराचे कळसपाट, मूर्तीची तोडफोड कर असं सर्व काम चालू केलं होतं. पण प्रतिष्ठानपूर मध्ये जेव्हा हा औरंगजेब आला ना, तर शिवलिंग होतं. ते शिवलिंग त्याला हलवण्याचा प्रयत्न केला पण शिवलिंग हलल्या जाईना. साखळी लावली त्या शिवलिंगाला, साखळी लावून ओढलं तरी ते शिवलिंग तिथलं जागचं सुद्धा हललं नाही. आणि त्या शिवलिंगाला नाव पडलं ढोलेश्वर महादेव. आज सुद्धा आपण पैठण नगरामध्ये गेलो ना, हे ढोलेश्वर महादेवाचं मंदिर आज सुद्धा पैठण नगरामध्ये आहे. मग त्याच पैठण नगरामध्ये हा देवराज नावाचा ब्राह्मण आला. सुंदर असे साधू तिथे बसलेले होते आणि शिव महापुराण कथा चालू होती तिथे. पण शिव महापुराण कथा श्रोते सुंदर अशी कथा ऐकत होते. साधू सुद्धा ती लक्षपूर्वक ती कथा ऐकत होते. पण जेव्हा हा देवराज नावाचा ब्राह्मण त्या शिवलिंगाजवळ आला, शिव मंदिरामध्ये आला आणि तापानं फणफणला, इतका तापानं फणफणला. पण तरीही त्याही याच्यामध्ये महिनाभर या ब्राह्मणाने महिनाभर पैठण नगरामध्ये ही शिव महापुराण कथा ऐकली. अगदी स्वच्छ अंतकरणानं या देवराज नावाच्या ब्राह्मणानं ती कथा ऐकली. आणि आता याचा आजार जास्तच वाढायला लागला. आणि जेव्हा आजार वाढला, महिनाभर कथा ऐकली, तापानं फणफणला हा देवराज नावाचा ब्राह्मण. आणि त्याच वेळेस याचे प्राण ज्योत मालवला या देवराज नावाच्या ब्राह्मणाचे. पण या देवराज नावाच्या ब्राह्मणाने ना शिवलिंगाजवळ एवढं चाललं असतं. शिवलिंगाजवळ आला होता आणि शिवलिंगाजवळ हात जोडलेले होते. हात जोडून शिवलिंगावर नतमस्तक होऊन शिवा महादेवाची कथा ऐकत होता. आणि कथा ऐकता ऐकता त्याचा प्राण ज्योत मालवली. पण शास्त्र असं सांगतात, गीतेत असं सांगितलंय, यम यम वापी स्मरण भाव त्याचे त्यांचे कलेवर तम तमे वेती कौंतेय सदा तद्भाव भाविता. ही कथा ऐकत असताना ना या देवराज नावाच्या ब्राह्मणाला मृत्यू तिथं आला. पण मृत्यू कुठं आला ब्राह्मणाला? शिवलिंगाजवळ. आणि तेही कसा? शिव महापुराण कथा ऐकत असताना. मात्र या देवराज नावाच्या ब्राह्मणाला ना त्याच्या आत्म्याला यमदूत सुद्धा घ्यायला आले. आणि शिवदूत सुद्धा तिथे याला घ्यायला आले. यमदूत आणि शिवदूत दोन्ही आले. यमदूत म्हणायचे, बाबा हे गिऱ्हाईक आमचं रे. आणि शिवदूत म्हणायचे, अरे गिऱ्हाईक आमचं. यमदूताने सांगितलं, अरे यांना आयुष्यभर याच्या जन्मामध्ये सर्व पापच केले, याच्याकडून एकही पुण्य घडलं नाही. पण शिवदूत म्हणायचे, अरे नसेल आयुष्यभर पुण्य घडलं, पाप केले आयुष्यभर, पण मरणाच्या वेळेस याच्याकडून पुण्य घडले. कोणतं पुण्य घडले? शिव महापुराण कथा ऐकलेली आहे. आणि त्यात मरण कुठं आलंय? महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव असे शब्द या देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या कानी पडत होते. मग तिथं आहे ना यमदूतांना माघार घ्यावी लागली. यमदूतांना माघार घ्यावी लागली. पण यमदूत काही सहजासहजी माघार घेते ना, ते शिवदूतांना म्हणू लागले, असा एखादा आम्हाला प्रमाण द्या किंवा पुरावा द्या, मग आम्ही माघार घेतो. मग या शिवदूतांनी सुंदर असं प्रमाण त्यांना दिलं. कारण प्रमाणाशिवाय वक्त्यानं सुद्धा बोलू नये. कारण हे व्यासपीठ असं आहे ना, निंदा अथवा स्तुती करावी देवाची. इथं निंदा करायची असेल, स्तुती करायची असेल, ती कोणाची करा? माझ्या भगवंताची करा. कीर्ती मानवाची वर्णन आहे. मानवाची कीर्ती तेवढ्या तेवढे करा. सुंदर एखादं चांगलं कार्य त्याच्यातून घडलं असेल ना तर करावी. पण स्तुती करायची ना माझ्या भगवंताची इथे करा. पण काय प्रमाण दिलं असेल बरं
तर शिवदूताने सुंदर असं प्रमाण यमदूतांना दिलं आणि मग माघार घेतली. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे होते. जिथं माझ्या भगवंताचं नाम स्मरण चालताना तिथं प्रत्यक्षात यमदूतांना यमराजाला सुद्धा यायची परवानगीच नाहीये. जितकी कथा ऐकली कीर्तन ऐकलं ना तितके आपलं आयुष्य वाढत जातं. बघा आता आपण 3 तास कथा ऐकली ना म्हणजे 3 तासाचं आयुष्य भगवंतांना आपलं वाढून दिलंय. हो बोलत दिलंय आपल्याला 3 तासाचं आयुष्य. 3 तास कथा ऐकली, 3 तास भगवंताच्या नामस्मरणासाठी घातलेला. मला का जाऊता या गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटे फिरे भोवते. अवकाळ सुद्धा थरथर थरथर कापू लागतो. मार्कंडेय ऋषींना यम घ्यायला आले आणि या मार्कंडेय ऋषींनी काय केलं, त्यावेळेस शिवलिंगाला मिठी मारली ना तर त्या यमदूतांना तेव्हा सुद्धा माघार घ्यावी लागली. हो पहिले स्वतः भगवान महादेव जयला त्रिशूळ हातामध्ये घेऊन आले आणि यमदूतांना सांगू लागले, अरे बाबांनो हे तुम्हाला नेताच येणार नाही रे, हे माझं गिऱ्हाईक आहे. म्हणून ह्या देवराज नावाच्या ब्राह्मणाचा सुद्धा उद्धार कशाने झाला. सुंदर अशी कथा ऐकली ना त्याने. मरणाच्या वेळेस कथा त्याच्याकडून शिव महापुराण कथा ऐकल्या गेली आणि मरण याला आलं शिवलिंगाजवळ. म्हणून या देवराज नावाच्या ब्राह्मणाचा सुद्धा उद्धार याच्याने झाला. जसा देवराज नावाच्या ब्राह्मणाचा उद्धार झाला ना तसा आपला सुद्धा उद्धार होणार नाही का. आपला सुद्धा उद्धार होईल. इतकं देवराज नावाच्या ब्राह्मणासारखं इतकं पाप तर काय आपल्याकडून झालेलं नाही ना, आहे का नाही. इतकं पाप आपल्याकडून झालेलं नाही. म्हणून यांचा सुद्धा उद्धार झाला. योनीमध्ये मी सुरुवातीला सांगितलं पिशाच्या योनीमध्ये जर आपल्या घरातलं एखादं गेलं असेल, अपघाती मृत्यू जर झाला असेल ना, पिशाच्या योनी म्हणजे प्रेत योनी त्याला प्राप्त होती, त्याचा उद्धार होत नाही. मग या पिशाच्या योनीत गेलेल्यांचा सुद्धा उद्धार कसा होतो ना, तर हे झाकींचा आपण सुंदर अशी कथा ऐकणार आहोत. पण माझ्या भोलेबाबाची मूर्ती जी आहे, भोलेबाबाचं स्वरूप जे आहे ना इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. आणि भोलेबाबाने आपल्याला मंत्र सुद्धा काय दिलेला आहे. ओम नमः शिवाय सुंदर असा मंत्र दिलेला आहे ना. झाकी पर्यंत आपण 2 मिनिटं सुंदर असं गीत ऐकणार आहोत.
मंत्र दिलेला आहे, इतका सुंदर भगवंताने मंत्र आपल्यासाठी दिलाय ना. हा आयुष्यभर ओम नमः शिवाय हा मंत्र आहे ना, आपण आयुष्यभर विसरायचा नाही हो, तर आपलं कल्याण होणार आहे. कथा ऐकत असताना कशी ऐकली पाहिजे बघा. दगडाची बाहुली आहे, कापसाची बाहुली आणि कापडाची बाहुली या 3 प्रकारच्या बाहुल्या आहेत. दगडाची बाहुली आपण बघितली, ही दगडाची बाहुली आपण पाण्यामध्ये टाकली आणि पाण्याच्या वरती ती दगडाची बाहुली काढली ना, तर ती तेवढ्या वेळापुरती ओली राहते. पाण्याच्या बाहेर काढली की लगेच ती बाहुली, जी दगडाची बाहुली, ती कोरडी होऊन जाते. कापसाची बाहुली बघितली ना, कापसाची बाहुली पाण्यामध्ये टाकली किती 4-8 दिवस सुंदर पैकी पाण्याच्या बाहेर जेव्हा आपण काढू ती ओली राहते, पण 4-8 दिवस झाले ती कापसाची बाहुली सुद्धा वाळल्या जाते. मग काही कथा ऐकणारे असे असतात दगडाच्या बाहुली सारखे. कथेत बसले ना तोपर्यंत अगदी मन हरपून कथा ऐकतात, पण एकदा कथेच्या बाहेर पडले की लगेच कोरडे होतात. काही 7 दिवस कथा चालू, इतकी भक्ती करतात, तर 7 दिवस एकदा कथा होऊन गेली, सप्ताह होऊन गेला की सप्ताहाचा त्यांचा मायेचा त्यांचा काही संबंधच उरत नाही. पण तिसरी जी बाहुली, कापुराची बाहुली बघितली ना आपण, कापुराची बाहुली अशी आहे, ती कापुराची कापूर जर आपण पेटवला तर कापराचं पेटल्यावरती काही अस्तित्व शिल्लक राहतं का हो? मग कथा सुद्धा आपण त्या कापराच्या बाहुली सारखी ऐकली पाहिजे हो. कथेमध्ये तर आले, पण कथा संपल्यावरती सुद्धा त्या कापराच्या बाहुली सारखं कापुराच्या वाती उचलण्याची हरीच समाप्ती झाली पाहिजे. मग कथा सुद्धा कापराच्या बाहुली सारखी ऐका. तर पुढची जी सुंदर अशी झाकी जी आहे ना, बिंदू आणि चंचुला हे ब्राह्मण पती आणि पिशाच आणि तुमरो आणि पार्वती माता यांची सुंदर जी झाकी आहे ना, ती आपल्या कथेमध्ये सुंदर अशी झाकी विराट मानवला पुढचं. सुंदर आमच्या झाकीसाठी सुद्धा जोरदार टाळी बघा. आणि सुंदर असं झाकी करण्याचं प्राप्त त्यांना आयुष्य म्हणजे भाग्य लाभले. तेही त्यांच्या अभुष्ट चिंतनाच्या दिवशी अकल्प आयुष्य व्हावे तया गुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, आणि निसंत मंडळी सुखी असो. आणि दादांच्या आयुष्यात आमच्या कल्पना काही चालली, कल्पनेची बाधा न होणे कोणे काळी, कल्पना काहीच नाव ना हो. तर हे बाष्कल नावाचं नगर, आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये ना सर्व प्रकारचे लोक राहायचे. आणि त्याच्यामध्ये ना काही जणांचा शेती व्यवसाय वगैरे, काही जण धंदा करायचे. आणि त्याच्यामध्ये ही बिंदू आणि चंचुला हे पती पत्नी जे आहे ना, त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये राहायचे. ज्ञान आणि वैराग्याच्या बाबतीत अज्ञानी होते हो हे बाष्कल नावाच्या नगरातले लोक. संस्कारी नव्हते. आणि मनुष्य बघा, मनुष्य असूनही, जे ब्राह्मण असूनही पण पशुप्रमाणे वागायचे ह्या गावातले सगळे लोक. आणि त्याच्यातच हा बिंदू ब्राह्मण आणि चंचुला सुद्धा राहायचे. हा बिंदू जो नावाचा म्हणजे ब्राह्मण बुवा जे आहेत ना, हे अधर्मी होते, अधर्मी होते आणि महापापी सुद्धा होते हे.
चंचुला जी त्यांची पत्नी आहे ना, ही चंचुला मात्र धर्मानुसार वागणारी होती. चंचुला आपला पती जरी हा धर्म करत नसेल, धर्मानुसार वागत नसेल, पण चंचुला मात्र धर्माभिमानी होते ना. आणि बघा, घरातली स्त्री जर पारमार्थिक असेल ना, ती घरातल्या सर्व व्यक्तीला परमार्थाकडे लावत असते. पण घरातली स्त्री जर पारमार्थिक नसेल, घरातल्या स्त्री जवळ जर परमार्थ नसेल ना, ते घर माया गेल्याशिवाय राहत नाही. मग ही चंचुला सुंदर असतात, भगवंताचं नाम स्मरण करायचे. पण हे ब्राह्मण असून सुद्धा वैश्यगमन करायचे. हो, कधी भगवंताचं यांचं तर कधी नावच नाही. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन ब्राह्मण कुळाला कलंक लावलेलं होतं बिंदू ब्राह्मणाला. चंचुला म्हणजे बुद्धी. ही बुद्धी जर आपली स्थिर असली ना, तर भगवंताच्या परमार्थामध्ये आपलं मन लागत असतं. हिनं भरपूर पतीचं आपल्या पतीचं मन वळवण्याचं काम केलं. पती देवा ओ ब्राह्मणी बाई बोला हो ब्राह्मण भावांशी, ह्या चंचुलेला ओ सांगा ना, आपल्या पती देवांना सांगा की आता तरी तुम्ही धर्मानुसार वागा, आता तरी आपल्या हातून चांगलं कार्य होऊ द्या. चंचुला सांगा म्हणजे समजून सांगत होते, पण ब्राह्मण बुवा काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा चंचुला सुद्धा म्हटले, जाऊ द्या आता, हे काही ऐकत नाही ना, आता यांना आग्रह करण्यामध्ये काहीच हरकत नाही. इतकी सुंदर पत्नी घरामध्ये असताना सुद्धा ब्राह्मण बुवा जेव्हा वेश्यागमन करायला लागले, आणि आता तर ब्राह्मण बुवाने हरकतच केली. हो, एका वेश्येशीच लग्न केलं आणि त्या वेश्येला आपल्या घरी घेऊन आले. पण तरीही चंचुला ही शांत स्वभावाची असल्यामुळे ना, चंचुला काही बोलले नाही. असे बरेच दिवसामागून दिवस निघून गेले. आता हा बिंदू ब्राह्मण जो आहे ना, बिंदू ब्राह्मणाला त्यावेळेस वार्धक्य यायला लागलं, म्हातारपण यायला लागलं. आणि मग बिंदू नावाच्या ब्राह्मणाला पश्चाताप व्हायला लागला. अरे, आपली पत्नी सांगत होती त्यावेळेस, समजून सांगत होती, पती परमेश्वरा आता तरी देवाचं नामस्मरण करा, आता तरी देव देव करा तुम्ही. पण आपण ऐकलं नाही. पत्नीचं ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं आपलं. आणि वार्धक्य यायला लागलं ना, आता वार्धक्य आलं आणि त्या वार्धक्यामध्ये काय झालं, हे बिंदू नावाचे ब्राह्मण बुवा आहेत ना, ब्राह्मण बुवा ओ ब्राह्मण बुवा, ही चंचुला तरीही माझ्या भगवंताचं नाम स्मरण करायचे. हो, ही चंचुला त्यावेळेस भगवंताचं सुंदर असं नाम स्मरण करतेय. आणि त्याच वेळेस चंचुलेला सुद्धा वाटलं, आपण तरी कुठेतरी जावं, स्नान करावं, एखाद्या तीर्थामध्ये जावं, स्नान करावं. पण चंचुला तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी निघाले. फिरतीये चंचुला. पण चंचुला जे आहेत ना, आता एका फिरावं चंचुला ताई थोड्या, ओ चंचुला ताई फिरा थोड्या. फिरत या चंचुला आता ही ब्राह्मणी ताई ज्या आहेत ना, त्या फिरतायत. आणि फिरता एका शिव मंदिरामध्ये ह्या आल्या. शिव मंदिरामध्ये आल्या, पुढे तिथे बसा. शिव मंदिरामध्ये आल्या आणि जशी आता कथा चालू आहे ना, त्या शिव मंदिरामध्ये सुंदर अशी कथा चालू होती. साधू जे आहेत ना, साधू सुद्धा त्या कथेमध्ये होते. तिथं साधू पण लक्षपूर्वक कथा ऐकत होते. या बिंदूने सुद्धा, चंचुलेने सुद्धा लक्षपूर्वक कथा ऐकली. आणि त्या कथेमध्ये ना, नारकीय म्हणजे जी नरकाला गेल्यावरती आपल्याला कोणती गती प्राप्त होते ना, ही कोणती गती प्राप्त होते याचं वर्णन त्याच वेळेस चालू होतं. मग ही चंचुला विचार करायला लागली, अरे माझ्याकडून सुद्धा नकळत पाप घडले, माझ्या पतीकडून सुद्धा नकळत पाप घडले. नेमकी जेव्हा काही वेळ लागलेले माझ्यावरती. ही चंचुला जेव्हा कथा संपली ना, त्या कथाकाराकडे आल्या आणि चंचुला विचारायला लागले, अहो कथाकारांना विचारायला लागले, तुम्ही सांगितलं ते पाप माझ्याकडून घडले, माझ्या पतीकडून सुद्धा पाप घडले. आणि त्याच्यामध्ये चंचुला जी आहे ना, शिवलिंगाजवळ बसलीये. आणि या चंचुलेला सुद्धा मरण कुठं आलं, या शिवलिंगाजवळ या चंचुलेला सुद्धा मरण आलं. चंचुलेला मरण आलं, पण चंचुलेनं पुण्य केलेलं असल्यामुळं चंचुला जी आहे ना, पुढे जाऊन पार्वतीची सखी ही चंचुला झाली. आणि बिंदू
नावाचा ब्राह्मण, या ब्राह्मणाने आयुष्यभर पाप केलेलं होतं ना, ब्राह्मण मात्र पिशाच योनीमध्ये गेला हो. पिशाच योनीमध्ये ब्राह्मण गेला. आता ही चंचुला जी आहेत ना, उठा चंचुला ताई, चंचुला ताई आता आपण वेगळे केलेलं आहे ना, ही चंचुला जी आहे ही पार्वती मातेची सखी बनली. पुढे या, पुढे पार्वती पुढे जातो. ही पार्वतीची सखी ही बनली ही चंचुला. आणि आता ही चंचुला पार्वती, तू मागे उभं यांच्याकडे करा त्यामुळे. चंचुला जी आहे ताई, चंचुला पार्वती मातेला विचारते. चंचुला ताई पार्वती मातेला विचारा, अगं पार्वती बाई, मी पुण्य केलंय का? मी पुण्य केलंय. ह्या पुण्याच्या जोरावरती मी तुझी सखी झाले का, तुझी मैत्रीण झाले. पण अगं माझ्या पतीने आयुष्यभर पाप केलंय बाई. माझा पती नेमका कोणत्या योनीमध्ये गेलाय आणि कुठे असेल ग माझा पती? असा पत्नी असावी तर अशी बघा आयुष्यभर तर सेवा केली हो, पण आपल्या पतीच्या निधनानंतर सुद्धा जी काळजी करते ना, अशी पत्नी आयुष्यामध्ये आपल्याला मिळाली पाहिजे हो. मग ही चंचुला पार्वतीला विचारते, मी तुझी सखी झाले ग, पण माझा पती वार्धक्याने मरण पावलेला आहे. माझा पती कोणत्या गतीला गेला असेल, सांग नेमकी कोणत्या योनीला प्राप्त झाला असेल. या पार्वती मातेला सांगितलं, तुझा पती जो आहे ना, पिशाच्या योनीमध्ये गेलेला आहे. विंध्य पर्वतावरती इकडे तिकडे फिरतोय तो, पिशाच्या योनीमध्ये गेलाय, पिशाच्या योनीमध्ये इकडे तिकडे फिरतोय. पार्वती मातेला चंचुला विचारायला लागली, सांग माझ्या पतीचा तो पिशाच्या योनीमध्ये गेलाय, पण त्याचा उद्धार कशाने होईल सांग. तेव्हा पार्वती मातेने सांगितलं, पिशाच्या योनीमध्ये गेलेल्या तुझ्या पतीला शिव महापुराण कथा तिथं ऐकावी लागेल, मग तुझ्या पतीचा उद्धार तिथं होईल. पार्वती मातेनं काय केलं, आपल्या एका शिवगणाला तुंबरूला, या तुंबरू बाबा पुढे या, या पुढे नाही, पिशाच्याला मागे राहतात, तू जायचं. या तुंबरूला सोबत दिलं, तुंबरूला सोबत दिलं आणि विंध्य पर्वतावरती ह्या तुंबरूला आणि ह्या चंचुलेला पाठवलं. आता विंध्य पर्वतावरती ही तुंबरू आणि चंचुला विंध्य पर्वतावरती गेले. जसं आता आपण इथं शिव महापुराण कथा ऐकतोय ना, त्या विंध्य पर्वतावरती जाऊन ह्या तुंबरूला म्हणजे इथं पार्वतीचा गड आणि चंचुला हे दोघंही विंध्य पर्वतावरती गेले. त्या विंध्य पर्वतावरती जो आहे ना, तुझा पुढे पिशाच्या योनीमध्ये गेलेला बिंदू म्हणजे हा चंचुलेचा पती ना, फिर झाला थोडं पिशाच्या योनीत तिकडे बघ ना, पिशाच्या योनीमध्ये गेलेला हा इकडे तिकडे फिरतोय. म्हणजे आधी कोण, आधीच्या जन्मामध्ये ब्राह्मण असलेला, पण आयुष्यभर पाप याच्याकडून घडलं होतं ना, म्हणून हा पिशाच्या योनीमध्ये गेला होता. आणि त्या विंध्य पर्वतावरती पिशाच्या योनीमध्ये गेल्यावर इकडं तिकडं याचा आत्मा भटकत होता. शिव महापुराण कथा त्या पिशाच्याला ऐकवली. आता एका पिशाच्याला ऐकले, पण याला सोबतीला आहे ना, इतर सुद्धा जे पिशाच्या योनीत गेलेले होते ना, पिशाच्या योनीत इतर गेलेले जे आहेत ते सर्व एकत्र झाले. त्यांनी 7 दिवस शिव महापुराण कथा ऐकली आणि 7व्या दिवशी ना पिशाच्या योनीत गेलेला ह्या चंचुलेचा पती जो आहे ना, त्याला सुंदर असा नरदेह प्राप्त झाला. आणि हे सगळं कुणाच्यामुळे शक्य झालं, ही शिव महापुराण कथा ऐकली ना, तर पिशाच्या योनीत गेलेल्या, प्रेत योनीत गेलेल्या आत्म्याचा सुद्धा उद्धार करण्याचे सामर्थ्य कोणाचे, या शिव महापुराण कथेत आहे. म्हणून आपण सुद्धा ही शिव महापुराण कथा ऐकली ना, आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. शिव महापुराण की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.